आम्ही आशा वर्कर आहेत. आम्हाला त्यांना राजीनामा मागतायत, पण कशाबद्दल मागतायत आम्हाला काही त्याची दिलेलं नाही. फक्त ग्रुपवर पत्र टाकून दिलेलं आहे आणि तुमची वय झालेली आहे, तुम्ही कामं करू नका. ते पण ग्रुपवरच, फोन नाही, आमच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही. आणि लगेच आता सांगता की तुमचे सर्व जमा करा. आम्ही कसं काय देणार? शासनाने आम्हाला काही दिलेलं आहे का? आणि आम्ही ज्या वेळेस लावले बाया मिळत नव्हते, आम्ही लागलो, आम्ही विधवा म्हणून लागलेलो आहे. पण आम्ही फक्त 150 रुपयावर 5-6 वर्षामध्ये काम केलं. आणि आता पेमेंट वाढलं थोडंसं, आम्हाला लगेच म्हणता की घरी राहा. आणि बरं घरी कशाला? आमच्याने होत नाही, आम्ही सक्षम आहे अजून काम करायचं. आम्हाला सवय घे पहिलेपासून. त्या मोठ्या जे ना त्यांना माहिती, पण आम्हाला जे माहीत आहेत ना की बुवा त्यांच्या घरात काय आहे ते आम्हाला माहिती. घरचे आई वडीलही सांगू शकणार. आम्ही एवढं इमानदारीने काम करून आम्ही 1 रुपयासाठी 17 घरं फिरतो. आम्हाला काही पेमेंट नाही, काही जास्त हे नाही, काही तिथं कुठला भ्रष्टाचार करण्यासारखा. मोठे तरी भ्रष्टाचार करून घेतात. आम्हाला तर अशांना काहीच नाही येत असं. आम्ही एवढे घाम गाळून करतो ना, ऐन वेळेस सांगता की जा. मग जरी जाऊ, आमचं वय झालेलं आहे, ठीक आहे, आम्हाला पण मान्य आहे, पण मग आम्हाला त्याचं बेनिफिट द्या ना. आम्ही 5-6 वर्ष फुकट काम केलेलं आहे. आता 15 वर्ष केलं नाही, हे तर आता वाढलं बुवा पेमेंट. 2009 पासून केलं आहे ना. पण आम्ही 2009 पासून रुजू झालेलो आहे. आम्ही त्या सुरुवातीचे तर 5-6 वर्ष आम्हाला काहीच नव्हतं. नंतर 1,500, 2,000, 3,000 आणि 6,000 आणि आत्ता 10 मिळाले. तुमच्या लगेच जानेवारीपासून तर 10 आहे, त्याच्यातनं 3 महिन्याचं पेमेंट आलं आहे. बाकी अजून बाकी आहे ते पेमेंट. आम्ही काय करायचं? मोठे लोक रिटायर झाले, त्यांना 10-10, 20-20 लाख. आणि आशा कोण आहे? मग आशांना कुठलीच किंमत नाही का? त्यांनी एवढं जीवाचं रान करून जर केलेले, त्यांना काहीच नको का? 65 करा म्हणा. मग आम्हाला 65ची अपेक्षा आहे. 65पर्यंत आम्ही सक्षम आहे का? हा, ज्या दिवशी आमच्याने नाही झालं, आम्ही तर होऊन राजीनामा आमच्या जागेवर आमच्या घरचे कोणाला तरी लावा. कोविडच्या कामात त्यांनी वय नाही बघितलं. कोविडच्या कामात का वय बघितलं नाही? तेव्हा का बरं कामं करायला लावले? अक्षरशः आशांना कोविड झालं. मला सुद्धा स्वतःला कोविड झाला होता. तशा परिस्थितीत मी काम केलं. गावचे नाही, सरपंच, सुरपंच, 15 वर्ष काम स्वतः ते आशांची काय किंमत राखली यांनी? मला तर वरच्या सरांनी सांगितलं तुमची वय झालेली, तुम्ही कोरोनात काम नका करा म्हणे मावशी. तरी आम्ही ते पेशंट घेऊन जायचो.